सिंहस्थ सहाय्यक समिती द्वारा प्रसारित सोहळा कुंभ पर्वाचा श्रद्धा सेवा समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी या सिंहस्थ कुंभ पर्वानिमित्तानं प्रसारित करीत आहोत जनजागरण भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. संकल्पना महेश दाबात, लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप नाशिक. ऐकूया जनजागरण भावजागरण आणि जनसहभागाचा सोहळा कुंभ पर्वाचा. नमस्कार श्रोते हो, आजचा आपला 9वा भाग. कुंभ पर्वाच्या उत्सुकतेपोटी रोहनला मिळालाय नागासाधूंचा व्हिडिओ. यावरून आजोबांकडून तो आणखीन काय माहिती मिळवतोय ऐकूया. ओम नमः शिवाय. बाबा बाबा बघा, हा कुंभ पर्वाचा व्हिडिओ आहे. नागा साधू आहे त्यात, अंगाला राख फासलेले. दाखव रे तो मोबाईल. वा, हे बघा किती भव्य मिरवणूक आहे. खरंच अद्भुत आहे. पण हे नागा साधू नक्की कोण असतात माहितीये? ते तर मला पण माहित नाही. हे बघ, 2 वाक्यात सांगण्यासारखी ही काही गोष्ट नाहीये. चल आजोबांकडे जाऊ आणि सविस्तर ऐकूया. रोहन, आईला सांगू सारखा सारखा फोन घेऊन बसलेला असतोस ते? ए काय बघतोस तू? बघू, मला बघू. नागा साधूंचा व्हिडिओ बघ किती भारी आहे. ए हे असे राहतात, पण यांना थंडी नाही का वाजत? काय रे, सकाळी सकाळी काय चाललंय? आजोबा, नागा साधूंबद्दल सांगा ना. म्हणजे ते असे राहतात, पण मग त्यांना थंडी नाही वाजत का हो? अरे थंडी, ऊन, पाऊस हे त्यांच्यासाठी सारखंच असतं. बस सांगतो ऐक. चला, गरम गरम चहा आणलाय. सगळ्यांनी आधी चहा घ्या बरं. आज आल्यासोबत गवती चहाही घातला की काय? हो बाबा, तुम्हाला आवडतो ना, म्हणून मुद्दाम घातला. तर मुलांनो, शंकराचार्यांच्या दशनामी संप्रदायातील संन्यासी साधू वैराग्ययुक्त जीवन जगायचे. ध्यान, साधना, अभ्यास हे सांगितलं ना मी. हो आजोबा, ते लक्षात आहे. पण नंतरच्या काही शतकांमध्ये भारतावर परकीय आक्रमणं झाली. बळजबरीने धर्म परिवर्तन होऊ लागलं. मग साधूंनी काय केलं? त्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून या संन्यासी संप्रदायांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्यातील काही साधूंना शस्त्र अस्त्र देऊन योद्धे बनवलं. साधू आणि योद्धे एकत्र? हो, हे योद्धा संन्यासी म्हणजेच नागा साधू. आणि या नागा साधूंनी वेळोवेळी मुघल सत्तेच्या आक्रमणाविरुद्ध अतिशय पराक्रम गाजवला. इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी त्यांच्या दशनाम पुस्तकात नागा साधूंच्या पराक्रमाच्या अनेक कहाण्या नोंदवल्या आहेत. म्हणजे आपल्या इतिहासात साधूंनी देशाचं रक्षण केलंय. हो, हे आपल्याला माहीतच नाही. अहो, मी काय म्हणत होते, तू आधी इथे बैस बरं. आमची गोष्ट पूर्ण होऊ दे की. नागा म्हणजे नाग म्हणजे साप का? हा एक अर्थ झाला, पण इथे नागा म्हणजे उघडे निर्वस्त्र. या साधूंनी देहाची आसक्ती पूर्णपणे सोडलेली असते. म्हणजे नेहमी तसेच राहतात. हो, ते अंगाला राख फासतात म्हणजे भस्म. ती राख म्हणजे शंकराचं प्रतीक. उन्हाळा असो, थंडी असो, पाऊस असो, ते उघड्यानेच राहतात. हीच त्यांची साधना. किती कठीण आहे हे. आपल्यासाठी कठीण वाटतं, पण त्यांनी देहाचा मोह सोडलेला असतो. त्यांच्यासाठी ते सहज असतं. हे नागा साधू असे का राहतात? याला कारण काय? अगं, केवळ कपड्यांचं म्हणत असशील ना, तर त्यांच्या प्रत्येक कृतीतून एकच लक्षात येतं की त्यांनी धर्मरक्षणार्थ सगळे मोह त्याग केले बघ.
त्यांच्याकडे बघून सर्वसंग परित्यागाचं ते जिवंत उदाहरण आहे हे कळतं. भौतिक गोष्टींचा मोह त्यांना नाहीच. त्यांचं ध्येय त्यांच्या गुरूंनी दिलेला मार्ग चालत राहणं, परंपरा संस्कृती जपणं. म्हणूनच अमृत स्नानावेळी जेव्हा शोभायात्रा निघते तेव्हा त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या नैपुण्याचं प्रदर्शन होतं. आणि त्यामुळे आजच्या पिढीलाही या कला कळतात. निर्मोही वृत्ती बाळगणारे, रक्षणार्थ सज्ज असे हे नागा साधू खरंच आपल्या संस्कृतीची ढाल आहे. पण मग संपूर्ण 12 वर्षात इतर वेळी ते कधीच दिसत नाहीत. इतर वेळात त्यांना नेमून दिलेली दिनचर्या आणि उपक्रम ही साधना त्यांची सुरूच असते आणि आपापल्या ठिकाणी राहून धर्मरक्षणाचं कार्य सुरू असतं. संसारिक लोकांमध्ये ते मिसळत नाहीत. ते त्यांना सोपवलेली जबाबदारी आणि साधना. कुंभपर्वातील अमृत स्नानाचा सोहळा तो नागा साधूंमुळेच इतका भव्य होतो. ते मिरवणुकीने येतात, जयघोष होतात, ढोल ताशे वाजतात, कसरती होतात, शस्त्रास्त्रांच्या कवायती होतात आणि मग ते सर्वात आधी अमृत स्नान करतात. सर्वात आधी म्हणजे आखाड्यांच्या परंपरेनुसार प्रथम नागा साधू स्नान करतात, मग इतर साधू महंत, मग सामान्य भाविक. मी पाहिला आहे तो सोहळा 12 वर्षापूर्वी. डोळ्याचं पारणं फिटतं, खरंच सांगते. आजी, हे नागा साधू नाशिकमध्ये कुठे असतात ग? हो आजी, सांग ना, कुठे असतात ते? त्र्यंबकेश्वरला. नागासाधू हे त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभपर्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. तिथे 10 आखाड्यांचे मठ आणि आश्रम आहेत. म्हणजे आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरला या महान परंपरेचा वारसा आहे. हो, आणि त्या वारशाचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि येणारे साधू महंत हे आपले पाहुणे आहेत बरं का. आजोबा, हा व्हिडिओ मी माझ्या मैत्रिणींना पाठवू? आणि तुम्ही आत्ता जी सांगितली ती सगळी माहिती पण सांगू का? नक्की पाठव. आणि हेच तर हवंय, प्रत्येक नाशिककराला माहिती व्हायला हवं. पाठव. डिजिटल माध्यमातनं जनजागृती हा आपल्या युगातला संकल्पच आहे. तंत्रज्ञानानं घराघरापर्यंत पोचूया. बाबा, मी मदत करीन तुम्हाला. आणि यासाठी मोबाईल घेतला तर आई मात्र नक्कीच रागवणार नाही. नागा साधू वैराग्याचं प्रतीक, पराक्रमाचे साक्षीदार आणि कुंभपर्वाचं अनोखं वैशिष्ट्य. त्र्यंबकेश्वराच्या सिंहस्थात त्यांचा सहभाग हे नाशिक त्र्यंबकेश्वराचं भाग्यच आहे. पुढच्या भागात आखाडे, कुंभाचा आत्मा याविषयी जाणून घेऊया. आत्ताच आपण ऐकलात श्रद्धा, सेवा, समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी निमित्त जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. सहभाग होता अनिता, सुमंत, रेश्मा, तुषार, तनिष्क आणि स्वरा. संकल्पना महेश दाबक यांची. लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप, नाशिक. तेव्हा ऐकत रहा सोहळा कुंभ पर्वाचा. सोहळा कुंभ पर्वाचा. विशेष सहकार्य आयव्ह्यू एंटरप्राइजेस. सोहळा कुंभ पर्वाचा दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता FM 101.4 अर्थात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. तसंच www.nasikkumbhaparva2027.com या आमच्या अधिकृत वेबसाईटवर हे प्रसारित झालेले भाग आपण पुन्हा ऐकू शकता. आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि अधिक माहिती आणि प्रतिक्रियेसाठी आपण आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधू शकता. क्रमांक 70587 20566 70587 तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
कुंभ पर्वात सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा. आपला कुंभ, माझी जबाबदारी.